ईश्वर मी आतापर्यंत कधी कोणत्या पुरुषावर नाही बोलले, त्याचं जगणं मी एवढं जवळून नाही पाहिलं. पण सांगू तुम्हाला, मला लोक प्रश्न विचारतात, ताई तुमच्या कीर्तनात महिला पटकन रडतात पण पुरुषाच्या डोळ्याला पाणी येत नाही. सांगते मी, बोलतात लोक पुरुष म्हणजे काय दगड आहे का? नाही, पुरुषाची जात रडत जरी नसेल तर पुरुषाची जात दगड नाही. पुरुषाला रडायचं नाही, लढायचं माहितीये, त्यानं कधी रडूच नाही महाराज. आणि त्याच्या जीवनात किती जरी प्रसंग आला ना, त्याचं हृदय रडतं, डोळे नाही रडत. देवानं स्त्री जातीला डोळ्यातून पाणी येईल पण पुरुष जातीचं हृदय रडत असतं मायबाप. अजून एक सांगते, तुम्ही आपली जन्मभूमी सोडून जगण्याकरता ही तुमची कर्मभूमी आहे. इथं आलात, कित्येक वर्ष झाले, डेव्हलप झालात, रात्रंदिवस कष्ट करता. सहजासहजी एवढं घडत नाही महाराज, सहजासहजी नाही. अगदी ग्रामपंचायत पर्यंत सत्ता हातात येईपर्यंत तुम्ही कष्ट केले, हे एवढं सोपी गोष्ट नाही. आणि याच्या पुढे सांगू का मी तुम्हाला, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, मी तुम्हाला सांगणे इतकी मोठी नाही पण ऐका, आपण आपल्या जीवनामध्ये असा व्यवहार करावा का आपल्या डोक्याच्या वर किंवा लोक आपल्याला चांगलं म्हणतील याच्याकरता ओरलोट व्यवहार कधी करू नका महाराज. लोकांनी तात्पुरतं लोक चांगलं म्हणतात. अरे जी लोक तुम्ही चांगलं म्हणतात तीच लोक आपल्यावर वेळ आल्यावर म्हणतात लायकी नव्हती रे, उगाच उडी टाकली. तीच लोक मागे सुद्धा ओढतात, एवढं लक्षात ठेवायचं. आणि शेवट इज्जतदार माणसाक शेवटचा जो पर्याय उरतो ना, तो म्हणजे आत्महत्या उरतो. सांगेन मी तुम्हाला, घरातली मेन व्यक्ती निघून जाते पण त्या घरातला पसारा फक्त ते घरचे जाणू शकतात. अरे गरिबी इतकी वाईट आहे महाराज. मला वाटतं 1-1.5 महिना झाला असेल, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका आईनं मुलीला चापट मारली होती. का? कारण तिनं तो कागद चाटला होता. विचारला आईनं, का तो कागद चाटला? त्या मुलीनं उत्तर दिलं, आई त्या कागदाला भाकरीचे तुकडे चिगटले होते म्हणून तो कागद मी चाटला. याच्या पुढे गरिबी काय असू शकते महाराज, सांगा ना. पण नका, जेवढं अंथरूण तेवढंच पाय पसरावे. लोकांनी चांगलं म्हणावं याच्या करता नाही. एक उदाहरण सांगते, 1 ते 1.5 मिनिटामध्ये, जास्त वेळ नाही घेणार. ऐका, उन्हाळ्यामध्ये मुलीचं लग्न होतं है ना. मुलगी आणि बाप ले अटॅचमेंट आहे महाराज, प्रचंड. मी जर नगरला जायचं म्हटलं ना आणि माझ्या बाबाला कळालं ना मी येणार आहे, माझा बाप माझ्यासाठी अंथरूण टाकून ठेवतो, माझी पोरगी येणार आहे. आणि मी जाईपर्यंत महाराज जागाच, बाहेर जाणार, आत येणार, बाहेर जा, कशी पोरगी येणार. फोन नाही लावत का? कारण ती काळजी करेन म्हणून बाबा कधी मला फोन सुद्धा नाही लावत, महिला मंडळ नाही लावत. प्रचंड प्रेम असतं त्या बापाचं. सांगू अजून, दिसाडा दिसा गेले काय सुखे काय ओले, माझ्या काळाची आभाळाला बोले. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, सासर माहेर पांग बापाचा फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे हृदय जळाले, त्यानं गळ्याला धरून आस वढाले. प्रचंड प्रेम असतं. तो बाप, मुलगी एसटीने येणार, बाप सायकल घेऊन आला मुलीला नेण्याकरता स्टँडवर. एसीत बसणाऱ्या माणसाला पायी चालणाऱ्याचं दुःख नाही कळणार. जो उपवासी आहे ना, ज्याचं पोट भरलंय त्याला नाही कदाचित किंमत कळणार त्या उपवासी माणसाची. लक्षात घ्या, ज्याच्या जीवनात जे घडतं त्याला त्याचा अनुभव आहे. बापानं सायकल त्या ठिकाणी स्टँडच्या जवळ आणलेली आहे. पोरगी एसटीतून उतरताना बापाला पाहिलं आणि विचार करते, माझ्या बाबाला काय टेन्शन आहे काय माहिती. मनातल्या मनात विचार करते. पटपट पटपट पावलं टाकत सायकलच्या जवळ येते. लग्न झालं का मुलगी बापाला जरा कमी घाबरते है ना, काळजी करते, जास्त हक्क दाखवते, पण भीती थोडी कमी होते. हातातली बॅग त्या सायकलच्या कॅरेजला अडकवते. बाबा काहो, मी 3 महिने नाही झाले गेलेली, तुमचा चेहरा तर अगदी कोलमडून गेला, काय भांडणं करतात काय घरी? बापानं म्हणा, नाही ग तायडे, तुला नुसतं माझंच सांगावं, चल घरी गप. काही नाही बोलली, मनात विचार आहे. घरी गेली, हातातली बॅग पाठवर टाकून दिली आणि पोरगी किचन मध्ये गेली. आई ग, आईला मिठी मारली आणि प्रश्न विचारते, आई बाबा बोलले नाही का पहिल्यासारखं, काही टेन्शन आहे का?
आई म्हणते बाळ 3 दिवस झालं बाबाने तुझ्या जेवण नाही केलं, 3 दिवस झालं बाप तुझं झोपत नाही. माय का झोपत नाही नाही माहिती मला, जास्त विचारावं तर भांडण करताय. तेवढा दादा आला, दादा अरे बाबा माझं जेवण नाही करत. तायडे 3 दिवस झालं अख्खं गाव ढुंडाळलंय ग, पण भांडण नाही झालं कोणासोबत. अगं मी बोलून नाही दाखवीत, पण तुझ्या इतकंच प्रेम मी सुद्धा बाबावर करतो ग. नाही माहिती काय झालंय. तेवढ्यात आई म्हणते दिदू 3 दिवसापूर्वी तुझ्या लग्नाकरता जे कर्ज घेतलं होतं ना, तो सावकार घरी आलता. मी चहा घेऊन गेले त्यावेळेला तो सावकार बोलत होता आणि तुझा बाबा खाली मान घालून ऐकत होता. हत्ती एवढा बाप आहे तुझा, त्याला समाजामध्ये ताईट मान करून चालायची सवय आहे. इथं बसलेल्या प्रत्येक आईला सांगेन मी, बाई गा मुलांना तू प्रचंड शिकवतो तुझ्या मुलाला, पण त्यांना अजून एका गोष्टीची जाणीव करून दे बाळ. तुझा बाप समाजात खूप मोठा आहे, त्याची मान समाजात खाली जाईल असं कधी वागू नको माय. हे सांगितलं पाहिजे महाराज. ज्या लेकराच्या मनावर बिंबलेले असतात सांगावं महाराज. नाही माहिती का का तुझा बाबा त्या ठिकाणी खाली मान घालून ऐकत होता. पोरगी एवढी समजदार असते महाराज, पोरीची जात. पोरगी म्हटली आई तू नको सांगू आता मला काय, मला माहिती काय झालंय बाबाला. बस महाराज. संध्याकाळच्या वेळेला बाप घरी येतो, 3 दिवस न जेवलेला बाप. पोरगी बापाला जेवायला वाढते. सासूरवाशीन पोरगी नाही म्हणायची सोय नाही. बापानं जेवण केलं, अंथरून टाकून दिलं, पोरगी झोपले. बाप झोपला महाराज, पोरगी रात्रभर बापाच्या उशाला बसली, झोपली नाही. भल्या पाटे उठून आवरलं, बापाला आवरायला लावलं, पाटावर बापाला बसवलं आणि पोरीनं ताट तयार केलं बापाला ओवाळण्याकरता महिला मंडळ. त्या ताटामध्ये लग्नात जे सोनं बापानं दिलं होतं ना, ते सगळं सोनं पोरीनं ताटात काढलं. मंगळसूत्र सगळं ताटात काढलं. जेवढा पैसा जमा झाला होता तो सगळा पैसा ताटात काढला. पोरगी बापाच्या मस्तकावर गंध लावते, अक्षदा त्या ठिकाणी लावते, राखी ओवाळते. ती सोना आणि पैसा पोरगी बापाच्या मस्तकावरून ओवाळते. बापाला कळत नाही पोरगी काय करते. पोरीचं ताट रिकाम जाऊ नये म्हणून बाप फाटलेल्या खिशातून 100ची नोट बाहेर काढतो, पोरीच्या ताटात टाकणार. त्यावेळेला पोरगी त्याचा हात धरते बापाचा. बाबा हे पैसे नको मला, आता पदर पसरते मी तुमच्या समोर. तुमच्या मनात जो आत्महत्येचा विचार चालला तो एकदा पदरात टाका बाबा. आत्महत्या करू नका. ज्या सावकाराकडून तुम्ही कर्ज आणलं ना, हे सगळं सोनं न्या, मोडा, हा सगळा पैसा त्या सावकाराला द्या, पण तुम्ही कधी आत्महत्या त्या ठिकाणी करू नका. कारण तुम्ही गेले, बाप गेला का घर त्या ठिकाणी कोसळायला टाइम लागत नाही. तो बाप म्हणजे घराचा आधार आहे, तो बाप म्हणजे घराचा खांब आहे, तो बाप म्हणजे वड आहे. का वडाच्या झाडाखाली बसल्यानंतर झळायला लागत नाही महाराज. आणि तो वड एकदा निखळून पडला का समाजाच्या झळ्या लागल्याशिवाय राहत नाही. एवढं प्रेम प्रचंड असतं. म्हणून पुरुष वर्ग सांगेन मी, उपदेश करणे इतकी मोठी नाही, पण कधी आत्महत्येचा प्रयत्न करू नका. चांगलं जगा, श्रीमंत नाही झाला तरी चालेल, पण प्रामाणिकपणानं जगणं त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. परफेक्ट नाही, कोणी परफेक्ट नाही. परफेक्ट होण्यापेक्षा प्रामाणिक व्हा. संत प्रसिद्धी नाही, कीर्ती रूपानं आजही समाजात आहे महाराज. आजही समाजात आहेत, आजही कीर्ती आहे. 146 वर्ष झाले लोक प्रकट दिन साजरा करतायत. त्याला म्हणतात उत्तम